समर्थ. आपण एखाद्या वेळी घराच्या बाहेर पडतो आणि अचानक ऊन लागायला सुरुवात होते किंवा पाऊस पडायला सुरुवात होते. त्यावेळेला आपण काही करतो, आपल्याकडे छत्री नसते, कुठेतरी असा आडोसा शोधतो किंवा कोणाची तरी छत्री मिळते का बघत असतो, का तर आपल्याला पावसापासून वाचायचं असतं. आणि पाऊस क्षणाचा असतो माहितीये, जातो थोडा वेळ त्या छत्री खाली किंवा त्या आडोशाखाली उभं राहतो आपण. पाऊस निघून जातो किंवा एखाद्याने छत्री दिलेली असते, त्याला जायचं असतं, तो निघून जातो. परत पाऊस आला तर परत आपल्याला भिजावं लागतं, का तर आपल्याकडे छत्री नसते. आणि जरी एखाद्यानं आपल्या डोक्यावर छत्री धरली तरी ती किती थोड्या वेळापुरती असते, परत त्याचा तो छत्री घेऊन जाणार आहे. हीच जर आपल्याकडे आपल्या स्वतःची छत्री असेल तर आपल्याला कशाला कोणाच्या छत्रीच्या खाली जायला लागेल किंवा कशाला कुठे आडोशाला उभं राहावं लागेल. असा मस्त पाऊस पडतोय, सगळे आजूबाजूला उभे आहेत, पण आपल्या स्वतःच्या हातात आपली छत्री असल्यावर आपण छत्री उघडून आपण आयटीत जाऊ शकतो ना, का तर आपली स्वतःच्या हक्काची छत्री आपल्याकडे आहे. हे उदाहरण तुम्हाला याच्यासाठी दिलं की स्त्रियांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी का व्हावं, महिलांनी पैसे का साठवावे याच्यासाठी दिलेलं आहे. आपलं म्हणजे आपल्या आयुष्यात कसं होतं, अचानक एखादी अडचण येते किंवा नोकरी जाते घरातील कोणाची तरी किंवा आजारपण येतं, काही ना काहीतरी अचानक एखादं संकट येतं. त्यावेळेला आपण केलेली बचत किंवा आपल्या स्वतःकडे असलेले पैसे हे आपल्या त्यावेळेला खूप कामी येत असतात. म्हणून आपण थोडी का होईना बचत केली पाहिजे किंवा आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. किती दिवस आपण दुसऱ्यांच्याकडे स्वतःसाठी हात पसरायचा पैशासाठी. आणि असं आहे का त्यांनी पैसे दिले तर प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाला हिशोब द्यावाच लागतो, का तर आपण त्यांचे पैसे वापरतोय. हेच जर आपल्या स्वतःचे पैसे असतील तर आपल्याला कुणाला हिशोब द्यायची गरज आहे. मी स्वतः कमवते, मग माझं मी स्वतः खर्च करणार, मला कशाला कुणाला हिशोब द्यायची गरज आहे, बरोबर ना. म्हणून तर बऱ्याच आता ताई आहेत की ज्या म्हणजे काही कारणामुळे घराच्या बाहेर पडू शकत नाही किंवा काही, तर तुम्ही घरी बसून किंवा काहीतरी करून स्वतःचे पैसे थोडे का होईना कमवायचे किंवा थोडीच तरी होईना का आपल्या स्वतःच्या पैशाची बचत करायची. ज्या वेळेला कधीही काही अडचण येऊ द्या किंवा कशालाही पैसे लागले तर आपल्याकडे आपले स्वतःचे असावे, जर त्याचा आपल्याला जाब विचारणारा कोणी नसावं. आपल्याला वाटलं मनाला की पटकन खर्च करावा, एखादी साडी घेण्यापासून ते मुलांच्या शिक्षणापर्यंत कधी कुठे भरावे लागले तर प्रत्येक वेळी दुसऱ्याला हात पसरायची गरज नाही पडली पाहिजे. आपल्या स्वतःकडे थोडेफार का होईना पाहिजेतच. बाबा एखादी वस्तू आपल्याला घ्यायची आहे, जरी स्वतःला एखादी वस्तू घ्यायची असेल ना तरी आपला स्वतःच्या पैशाचा आपण घेऊ शकतो. पैसे म्हणजे फक्त नोटा नाहीये, तर तो आपला आत्मसन्मान असतो. जी स्त्री कमवते, जी म्हणजे घरी राहून थोडा का होईना बिझनेस करते, तिच्याकडे बघायचा सगळ्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो, का तर ती स्वतःच्या पायावर उभी आहे, चार पैसे कमवते, संसाराला हातभार लावते आणि तिच्या घरातल्यांना पण तिचा अभिमान वाटतो. पण ज्यावेळेला आपण काही कमवत नाही ना त्यावेळेला ना आपल्याकडे वेगळाच नजरेनं, बाबा एवढं शिकून सुद्धा घरात बसले, दुसऱ्यांच्या जीवावर जगते, हेच सगळे आपल्याला टोमणे ऐकावे लागतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एकतरी वेळ येते, माझ्याही आयुष्यात एकदा अशीच वेळ आलेली आणि त्यावेळेला लक्षात आलं बाबा की आपल्याकडे 1 रुपया नव्हता, किती काय बऱ्याच मोठ्या प्रसंगांना तोंड द्यावं लागलं, का तर पैसेच हातात नव्हते. त्यावेळेला कळलं की पैसे साठवणं किती गरजेचं होतं. आपल्याला असं वाटतं की नाही जाऊ दे, आहेत बघणारे आहेत बघतील, पण असं नसतं. ज्यावेळेला आपल्या हक्काचं थोडंफार आपल्याकडे असतं ना त्यावेळेला आपल्याला पाहिजे तो आर्थिक निर्णय घेऊ शकतो किंवा कोणताही निर्णय असू द्या आपण स्वतः घेऊ शकतो, का तर आपण स्वतः पायावर उभे आहे, काही ना काहीतरी थोडंफार कमवतोय, थोडी का होईना आपल्याकडे बचत आहे. पण काहीच नसलं ना तर मग आपलं इकडून जा इकडं जा तिकडं जा, सगळ्यांच्या हाताखालची आपली केरसुनी होती. मग जर आपल्याला सुद्धा आत्मसन्मान पाहिजे असेल, थोडंफार कुठं सुद्धा थोडाफार मान सन्मान मिळवायचा असेल तर थोडं का होईना थोडंसं तरी कमवलं पाहिजे, थोडी का होईना पैशाची बचत ही केलीच पाहिजे. आपण आई वडिलांच्यात होतो त्यावेळेला काही आपल्याला पैशासाठी म्हणजे आई वडिलांनी मदत केली, ठीक आहे. लग्न झाल्यानंतर संसाराच्या जबाबदारीत आपण विसरूनच गेलो की आपलं काय स्वतःचं स्वप्न होतं, काय व्यवसाय, साधा एवढंसं काय करायचं म्हटलं तरी आपल्याला दुसऱ्यांच्याकडून पैसे घेऊन, म्हणजे घरातलीच माणसं असतात त्यांच्याकडून पैसे घेऊन, आता ठीक आहे एखाद्या ताईला व्यवसाय करायचा आहे, समज ब्युटी पार्लर करायचंय किंवा मशीनचा क्लास करायचा आहे, तर घरातल्या कुणाकडनं तरी पैसे घेऊनच आपल्याला शिकावं लागणार ना. आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन शिकलंय म्हटल्यावर आपल्याला तिथं परफेक्टच व्हावं लागणार. हे जर आपल्या स्वतःचे पैसे असतील तर आपल्याला त्याची जाण राहते बाबा आपण. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं माहिती आहे, ज्यावेळेला आपण दुसऱ्यांचे पैसे खर्च करतो ना त्यावेळेला आपल्याला जाण नसते बाबा किती, पण ज्यावेळेला स्वतःची मेहनत करून आपण कष्ट करून पैसे कमवतो ना त्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थानं पैशाची किंमत कळते. बाबा 1 रुपया कमवण्यासाठी आपल्याला किती घाम गाळावा लागतो. आणि ज्या वेळेला कुठंतरी आपण कष्ट करतो एवढा घाम गाळतो त्यावेळेला 10 रुपये हातात येतात ना त्यावेळेला ते 10 रुपयाची किंमत ना एखाद्याने दिलेल्या 1000 रुपये पेक्षा कितीतरी मोठी असते. कारण आपले स्वतःचे पैसे असतात, कष्टाचे असते.
तुम्ही असे पैसे किती आता असतात आपल्याला घरातले देणारे पैसे, पण आपल्याला काही वाटत नाही, चला लगेच आपण खर्च करून रिकाम होतो का, तर त्याची किंमत नसते आपल्याला, आपण कधी कष्टच केलेलं नसतं. पण ज्यावेळेला खरं पैशासाठी आपण कष्ट करतो ना, त्यावेळेला त्या कष्टातून मिळालेला पैसा ना हा सगळ्यात मनशांती देऊन जातो. कारण मी स्वतः कमवलंय किंवा मी स्वतः बचत केलेले पैसे, एक विचार करून बघा ना, आपल्या स्वतःचं ना पर्स बघायची किंवा काहीतरी बघायचं, माझे स्वतःचे पैसे किती आहेत की ज्याचा मला जाब कोणी विचारणार नाही की हे तुझ्याकडून कुठून आले किंवा कसे मिळवले, कोणी कोणी काही विचारणार नाही. किंवा मी खर्च करून आले, आता मार्केटमध्ये गेली, मला आवडणारी एखादी साडी घेतली, एखादा ड्रेस घेतला, तर मला कोणी जाब विचारणार नाही की तू का घेतलास, कुठून घेतलास, कसं घेतलास, असा प्रश्न विचारणार नाही. कारण ते मी स्वतः माझं कमवलेल्या पैशातून घेतलंय ना. म्हणूनच स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. नंतर आपण म्हातारपणात माहित आहे, मुलांच्या पुढे पैशासाठी हात पसरायला लागणार, त्यावेळेला सुद्धा त्यांना हिशोब द्यावा लागणार की एवढ्या पैशाचं काय केलं. आता संसारात सुद्धा आपल्याला घरच्यांना हिशोब द्यावा लागतो, बाबा एवढे तुला महिन्यासाठी पैसे दिलेले, त्याचा सगळा हिस्सा हिशोब दे, सगळं द्यावं लागतं. आई वडिलांनी एवढं आपल्यासाठी कष्ट केले, कधी माहेरी गेले तर त्यांच्यासाठी आपल्याला 100 रुपये देताना सुद्धा आपण 50दा विचार करतो, अरे घरी काय सांगायचं, आपण इथे कसं पैसे ते खर्च. माहेरी जाताना जरी 1000-2000 रुपये दिले असले तरी त्याचा हिशोब आपल्याला देता देता पुरं होता. अशीही आज बऱ्याच ताईंची अवस्था आहे. आपल्याला सगळं वाटतं की नाही सगळं छान आहे, सगळ्यांचं लाईफ छान आहे, पण नाही. जी स्त्री कमवते ना तिला ना थोडाफार त्रास असेलच, पण जी अजिबात कमवत नाही ना तिला तर सगळ्यात जास्त या गोष्टींना सामोरं जावं लागतं. म्हणून थोडी का होईना रोज 10-10 रुपयाची स्वतःसाठी बचत करायची. बाबा मला कधी काही वाटलं तर मी घेऊ शकते, किंवा काही अचानक अडचण आली तर ते अडचणीसाठी ते पैसे कामाला होतील असं समजून ना थोडी का होईना स्वतःच्या पैशाची बचत करायची, किंवा थोडं का होईना 10 रुपये का होईना रोज थोडे तरी पैसे कमवायचे, आणि एक ना एक दिवस तरी हे आपल्या कामी येणार आहे. आणि तोच आपला आत्मसन्मान असतो. जी स्त्री जास्त म्हणजे कमवते, जॉब करते, कुठेतरी व्यवसाय करते, तिला खरंच समाजात खरंच मानाचं स्थान असतं. हल्ली आपण बघतो, बापरे काही आपण म्हणतो बापरे ती पाहिजे ती घेते, ती पाहिजे तसं राहते, पाहिजे ते करते, का तर ती स्वतः कमवते, तिला दुसऱ्यांवर कुणावर डिपेंड राहायला नाही आवडत. आपण जर दुसऱ्यांवर डिपेंड राहिलो तर आपल्याला मग ऐकावंच लागणार, आणि आत्मसन्मान असतो, आदर असतो, तो काहीच मिळणार नाही. त्यामुळं ना एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपण स्वतः कमवायचं आणि आपणच स्वतःच्या पैशाची स्वतः बचत करायची. हा व्हिडिओ इथेच थांबवते, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.